नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 4, ओवी क्रमांक 49. ज्ञानदेवांची ही ओवी अगदी सोपे शब्द असलेली आणि तशी छोटी आहे. एकच वाक्य आहे, पण त्यात फार महत्वाचा सिद्धांत आलेला आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी मुख्यतः कर्माचा विचार स्पष्ट केला. त्यानंतर 4थ्या अध्यायाची सुरुवात होते ते अगदी वेगळ्या सुरात. तिथे ते अर्जुनाला म्हणतात, मी जो योग तुला आता सांगितला तोच पूर्वी विवस्वानाला सांगितला होता. कालांतरानं तो लोप पावला आणि म्हणून तो आता तुला सांगत आहे. अर्जुनाला प्रश्न पडला, विवस्वान म्हणजे सूर्य, तो तर फार प्राचीन काळातला. त्याला या आपल्या समोर बसलेल्या श्रीकृष्णांनी उपदेश केला हे कसं काय? अर्जुनाच्या शंकेचं निवारण करताना भगवंतांनी त्याला म्हटलं, तुला माहित नाही, पण मी जाणतो की तुझे यापूर्वी अनेक जन्म होऊन गेले आहेत आणि मीही या पृथ्वीवर अनेक वेळा अवतरलो आहे. भगवंताच्या येथील उद्गारात 2-3 महत्वाच्या गोष्टी आल्या आहेत. या गीतेत सांगितले जात असलेलं ज्ञान नवं नाही, तर सूर्यापासून त्याची परंपरा चालत आली आहे. हे ज्ञान अर्जुनाला प्राप्त होत आहे याचं कारण तो भगवंताचा सखा आणि भक्त आहे. हे ज्ञान सांगत असलेले भगवान श्रीकृष्ण हा साक्षात परमेश्वरी अवतार आहे. गीतेतला वक्ता आणि श्रोता हे कोण आहेत हे इथे प्रथम स्पष्ट झालं आहे. अर्जुनाला यावर प्रश्न पडतो की विश्वाचा स्वामी असा हा परमेश्वर असेल तर याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचं कारण काय? परमेश्वराला तर जन्म नाही आणि मृत्यूही नाही असं म्हणतात, मग त्याला मनुष्य रूप धारण करण्याची जरुरी काय? भगवंत यावर सांगतात, ज्या ज्या वेळी समाजात धर्माची ग्लानी होते आणि अधर्माची वाढ होते त्या त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार धारण करीत असतो. भगवंतांचं हे म्हणणं अगदी थोडक्यात स्पष्ट करताना या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, हा जो सारा धर्माचा विचार आहे त्याचं प्रत्येक युगामध्ये मी रक्षण करावं असा हा प्रवाह विश्वाच्या आरंभापासून चालत आलेला आहे.